जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे। उपोषण का करावं लागतं आहे? बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे, त्याशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या चिकन टाईम त्यांचे ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे। नंतर कलम 37, 38, 39, 40नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांना 5% निधी वाटप करण्यात येत नाही, तो वाटप करणं बंधनकारक आहे। जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कार्यवाही ही झाली पाहिजे, दप्तर दिनांकाची कार्यवाही झाली पाहिजे। त्याच्यानंतर केंद्रीय कायदा 2016 याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे। बहुतेक अधिकाऱ्यांना 2016चा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे। त्याच्यानंतर तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे। त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय, आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो। आमदार खासदारांनी 30 लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे। हा 30 लाख खर्च करणं अति आवश्यक आहे। त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत। दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व 200 स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे। तरी या विविध मागण्यांसाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 19 तारखेला 19/1/2026ला आमचं आंदोलन होणार आहे, उपोषण होणार आहे। तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं। त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण हे आमच्या अडचणी आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती सर्व दिव्यांग बांधव। नमस्कार।